तर नमस्कार भाऊ बहिणींनो, पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या नवीन अशा व्हिडिओमध्ये। आणि आजचा व्हिडिओ हा खास आपल्या बहिणींसाठी असणार आहे। हो, बरोबर ऐकलं तुम्ही, फक्त बहिणींसाठी असणार आहेत। त्याला जेंट्स सुद्धा ते करू शकतात, परंतु खास आपल्या बहिणींसाठीच हा व्हिडिओ बनायचा थोडक्यात। तर विषय आहे आपला व्हिडिओचा काय, तर आपण रोजच्या जीवनामध्ये आपल्या ज्या भगिनी आहेत त्या गळ्यामध्ये रोज मंगळसूत्र वापरत असतात, गंटन वापरत असतात, काही सोन्याचं वापरतात, काही नकली वापरतात। कारण आता सोन्याचे भाव असे गगनाला भिडलेत की 1.5-2 लाखाच्या आसपास सोनं गेलेलं आहे। त्याच्यामुळे काय झालं, कोणाला सोनं घेणं परवडतं आहे, कोणाला घ्यायला परवडत नाही। तर चला असू दे, तो भाग वेगळा आहे। पण ज्या आपल्या गरीब माता भगिनी आहेत त्या नकली पण घालतात। तर चला असू द्या, त्यात काही दुःख मानायचं नाही। पण आता ते घेतल्याच्या नंतर आपण जे मणी किंवा सोन्याचे घेतलेत किंवा नकली घेतलेत आणि त्याच्यानंतर आपल्याला आता ते गाठायचं आहे, तर आपण गाठायला त्या जे गाठणारे असतात त्यांच्याकडे जातो। मग ते भरपूर असे भरमसाठ पैसे घेतात आणि मग पैसे आपल्याकडून जास्त जातात। तर तेच गोष्ट आपण पैसे वाचवण्यासाठी काय करणार आहोत की घरच्या घरी आपण जे गळ्यातलं आहे, गंटन म्हणा किंवा मिनी आपलं छोटंसं जे मंगळसूत्र असतं, मिनी गंटन जे असतं, ते आपण आता घरच्या घरी कसं गाठायचं आहे ते बघणार आहोत। तर चला करूया मग व्हिडिओला सुरुवात। आणि ते गाठलेलं गंटन जे आहे ते तुम्ही घातल्याच्या नंतर तुम्हाला असं वाटणार आहे की जेणेकरून ते मिनी गंटन कसं असतं सोन्याचं, अशा पद्धतीने म्हणजे आपण सोन्याचंच थोडंसं आपण थोड्याशा मण्यामध्येच म्हणजे थोडक्यात आपल्यापाशी जे 10 मणे आहेत सोन्याचे, हे बघू शकता, हे 10 मणेच आपण असे गाठणार आहोत की ते पाहिल्याच्या नंतर तुम्हाला असा सुद्धा इतकं कुतूहल वाटणार आहे की एकदम दादा म्हणसान की तुम्ही किती भारी हे गाठलेलं आहे 10 मण्यातच। तर तुमच्याकडेही 10 मणे असतील, सोन्याचे असतील किंवा नकली असतील, त्याच्यापासून आता आपण मिनी गंटन जो आहे म्हणजे जे आपण रोजच्या वापरामध्ये जे वापरत असतो, छोटंसं जे गळ्यातलं जे असतं ते कसं गाठायचं आहे ते बघणार आहोत। तर चला मग आता आपण करूया व्हिडिओला सुरुवात। आणि दुसरं म्हणजे काय आहे की हे आपण गाठायला शिकल्याच्या नंतर तुम्ही ह्याचा व्यवसायसुद्धा करू शकता। म्हणजे कोणाकोणाला सगळ्यांना जमत नसतं हे गाठायला, तर तुम्ही ह्याचा व्यवसायसुद्धा करू शकता। म्हणजेच कसं की एखाद्याने कोणी सोनं बनवलं असेल किंवा नकली कोणी म्हणत असेल किंवा मला हे गाठून द्या, तर तुम्ही त्याचे काही पैसे आकारू शकता आणि त्याच्यानुसार तुम्ही घर बसल्या हा व्यवसाय करू शकता। त्यांच्याकडून पैसे घेऊन तुमचं जे उदरनिर्वाह आहे ते चालवू शकता। त्याच्यामुळं मी हा व्हिडिओ घेऊन आलेलो आहे बहिणींसाठी की आपल्या बहिणींना काहीतरी जमलं पाहिजे, थोडेसे पैसे कमावण्याचं, काहीतरी उदरनिर्वाह करण्याचं साधन भेटलं पाहिजेत। म्हणूनच मी हे जे आहे ते गळ्यातलं गाठण्याचं हे तुम्हाला दाखवत आहे। तर चला करूया आता आपण व्हिडिओला सुरुवात। आणि हे जे 10 मणी आहेत हे 10 मणी आपण कशा प्रकारे गाठणार आहोत आणि त्याच्यासाठी आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा काय काय लागतं आहे ते पण सांगतो। तर आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा लागणार आहे हा असा धागा। हा बाजारमध्ये मार्केटमध्ये कुठेही उपलब्ध असतो आणि हा वेगळ्या प्रकारचा धागा आहे। हा आपला मशीनला वापरण्याचा धागा नाही आहे। तर हे नेट म्हणजे जाळं वगैरे जे असतं मासे पकडण्याचं, त्याचा हा धागा आहे बघा। तर हे तुटत नसतो, काय नसतो, हा निबार असतो, एकदम काचीसारखा धागा असतो। हा बाजारमध्ये भेटतो। कुठल्याही दुकानदाराकडे जायचं आणि त्यांना सांगायचं की आम्हाला गळ्यातलं गाठायचं आहे, त्याच्यासाठी आम्हाला धागा द्या। मशीनचा धागा वापरू नका, कारण मशीनचा जर धागा वापरचा तुम्ही तर तो लगेच तुटतो आणि तुटल्याच्या नंतर तुमचं जर सोन्याचे मणी वगैरे काय असतील, डोरली वगैरे असतील त्याच्यात, तर ते हरवू शकते। त्याच्यामुळे तुम्ही हा जो गाठायचा धागा आहे तोच वापरायचा आहे। आणि दुसरा आपल्याला मशीनचा सुद्धा आपल्याला थोडासा धागा लागणार आहे बघा। आणि त्याच्यासोबत लागणार आहेत आपल्याला सुई, आपली छोटी सुई बघा। दुकानदाराला किंवा मार्केटमध्ये बाजारमध्ये मागायची की आपल्याला जे गाठायची ते सगळ्यात एकदम 0 साईजची सुई मागायची बघा, जेणेकरून ते मणी जे आहेत ते मणी त्याच्यामध्ये शिरले पाहिजेत। आणि दुसरं म्हणजे आपल्याला मशीनचा धागा पण लागणार आहे, पण ते आपल्याला कशासाठी लागणार आहे, ते थोडंसं आपल्याला जे मणी आहेत ते वाहण्यासाठी आपल्याला हे लागणार आहे। ह्याचा वापर आपल्याला अजिबात म्हणजे जे गंटन आहे त्याच्यामध्ये होणार नाही, त्याच्यामुळं हा परत धागा आपण काढून टाकणार आहे। फक्त मणी वाहण्यापुरता आपण हे करणार आहोत। तर चला मग आता जास्त वेळ न घेता आपण करूया आता व्हिडिओला सुरुवात। तर आपण जी आपली साधा दोरा आहे जो मशीनचा, त्याच्यामध्ये सुई आपण
ही वळून घेतलेली आहे छोटी सुई, ती आपल्याला आता साईडला ठेवायची. आणि त्याच्यानंतर आपल्याला जो गळ्यातला जो धागा आहे गाठण्याचा तो घ्यायचा आहे आणि तो असा हातामध्ये पकडायचा आहे आपल्याला. आणि त्याच्यानंतर जो आहे आपला पायाचा अंगठा, तर त्या पायाच्या अंगठ्यामध्ये आपल्याला असा दोरा घ्यायचा आहे आणि तो साधारणतः 1 ते 1.5 हात लांब असा आपल्याला घ्यायचा. आता तुम्हाला वाटेल फक्त एवढंसं गळ्यातलं गाठायचं तर आपण छोटा दोरा घेऊ, तर तसं नाही घ्यायचं आपल्याला. आपल्याला घेताना दोरा 2 ते 4 पदरी घ्यायचा आहे. तर अशा पद्धतीने हा बघू शकता तुम्ही. तर एवढा लांब घेतला आहे आपण. परत इथंच बोटात आपण असा पकडून परत एक येडा घ्यायचा आहे आपल्याला इथं, आणि हा असा इकडे 2 आणि इकडे 2 असे 4 पदरी हा धागा जो आहे आपला तो घ्यायचा आहे. आणि त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, इथला जो भाग आहे तो कट करून घ्यायचा आहे. आणि कट करून घेतल्याच्यानंतर आता हे असं पण आपण गाठू शकतो, पण हे एकमेकात पदर गुंतू शकतात. म्हणून आपल्याला काय करायचं आहे, हे तर ह्याच्या हातातून आपल्याला आता पायातून काढून घ्यायचं आहे आणि हे पदर सगळे आहेत ते सोडून द्यायचेत आपल्याला. आता सोडून दिल्याच्यानंतर हे एकमेकाला पदर जे आहे टोकं ते जुळवून घ्यायचेत. आणि हे आता दुंबेरी झाला आहे. आता ह्या दुंबेरी झालेला धागा जो आपल्याला आहे तो समसमान करून परत 4 पदरी करून घ्यायचा. आणि 4 पदरी करून घेतल्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, इथं जे आहे ते इथं आपल्याला इथं गाठ बांधून घ्यायची बघा एक. आणि इथं जी गाठ आहे ती पक्की बांधायची आहे आपल्याला, जेणेकरून निसटली नाही पाहिजेत. हे अशा पद्धतीने. तर हे अशा पद्धतीने आता आपलं हे तयार झालं आहे. आणि हे आता आपल्याला काय करायचं आहे, हे परत आपल्याला पायामध्ये अडकवायचं आहे. आणि आता अडकवताना काय करायचं आहे, इथं जे आपण गाठण बांधून घेतलेली होती ती गाठण ह्या साईडला येईल अशा पद्धतीने आपल्याला पायामध्ये इथं अडकून घ्यायची. आणि इकडे एक पदर इकडे एक पदर हे 2 पदर झालेत आणि इकडे एक पदर इकडे एक पदर हे 2 पदर झालेत. तर आता आपल्याला काय करायचं आहे, आता इथं जे टोक आहे इथं आपल्याला काय करायचं आहे, हे सुई आणि जो धागा आपण घेतलेला होता इथं हे समान भाग येईल अशा पद्धतीने आपल्याला इथं आता ही व्यवस्थितपणे गाठण बांधून घ्यायची बघा. आता ही साधा मसनीचा धागा आहे तो अशा पद्धतीने एकदम पॅक गाठण बांधायची, जेणेकरून ही सुटली नाही पाहिजे. तर इथं आपली गाठण बांधून झालेली आहे. आणि आपल्याला काय करायचं आहे बघा आता, आणि इथं आपल्याला हा मशीनचा धागा घ्यायचा आहे, कारण हा जो सुती आहे तो व्यवस्थित गाठण बसते, निघत पण नाही. आणि आपल्याला नंतर ही शेवट कट पण करून टाकायची. तर आता सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला काय करायचं आहे, आता आपल्या गळ्यातलं जे असतं तिथं आपण फिरकी बसवत असतो बघा. तर त्याच्यामुळे आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा ही फिरकी घ्यायची. ही बघू शकता तुम्ही, अशी फिरकी घ्यायची. आणि ही टाकताना आता बघा कशी टाकायची, हे सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे बघा फिरकीचा. कारण इथं जर चुकला तुम्ही तर अख्खंच सगळं परत आपल्याला गळ्यातलं नवीन बनवावं लागेल. त्याच्यामुळं इथं चुकू नका. तर हे सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला इकडं हे फिरकीचं तोंड आहे बघा, आणि इकडं फिरकीची इकडं धागा जे बांधायचा आहे ही साईट आहे आपली बघा. तर हे पहिल्यांदा आपल्याला ही फिरकी जी आहे ही तोंडाकडून टाकायची आहे. बघा ही बघू शकता तुम्ही, वळकू येतं आहे बघा. इथं इकडं तोंड आहे आणि इथं आपल्याला फिरकीचा दोरा जो बांधायचा आहे ती साईट आहे. तर अशा पद्धतीने सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला आता ही फिरकी टाकून घ्यायची. आता ही फिरकी इथपर्यंत टाकल्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, इथून हे काढून घ्यायचं आहे आता. आणि आपण जो मगाशी गाठण बांधलेली होती बघा इथं बघू शकता तुम्ही, तर ही गाठण आपल्याला काय करायची आता, इथं ही जी फिरकी आहे या फिरकीमध्ये गेली पाहिजेत बघा. तर अशा पद्धतीने आपण हे सुईनेसुद्धा ह्याच्यामध्ये आपण हे घालू शकतो. तर हे अशा पद्धतीने आपली फिरकी बसलेली आहे. आता ही फिरकी टाकल्याच्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे, इथं पायाला 1 ते 2 तिडे घ्यायचेत आणि असं पायामध्ये पकडायचं आहे, जेणेकरून सुटलं नाही पाहिजेत. आणि परत आता आपल्याला काय करायचं आहे की आपले जे मणी आहेत हे बघू शकता तुम्ही. तर आता आपल्याला काय करायचं आहे की सगळ्यात पहिल्यांदा काळा मणी घ्यायचा आहे. तुम्हाला आवडत जर असेल तर तांबडा हे पिवळा जे मणी आहे तो पण घेऊ शकता. तर आपण पहिल्यांदा काळा मणी घेतोय. हा काळा मणी घ्यायचा आहे, त्याच्यानंतर हा पिवळा मणी घ्यायचा आहे, त्याच्यानंतर हा काळा मणी घ्यायचा आहे, त्याच्यानंतर आपल्याला हा पिवळा मणी घ्यायचा आहे. तर आपल्याला असे किती मणी घ्यायचे आहेत, तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला काळे जे मणी आहेत ते आपल्याला 25 घ्यायचे आहेत आणि पिवळे जे मणी आहेत ते 24 घ्यायचे आहेत. तर हे अशा पद्धतीने आता आपल्याला काय करायचं आहे, हे
आता हे बघा इथं गाठण बांधलेले होते आपण, तर इथून सुद्धा व्यवस्थितपणे हे मणी जातात आणि हे आपल्याला इथपर्यंत घ्यायचे आहेत. हे अशाच पद्धतीने आता आता आपण काळे मणी पिवळे मणी हो का, हे परत एकदा दाखवतो तुम्हाला. व्यवस्थित लक्ष देऊन बघा तुम्ही, परत चुकचान. तर आता आपण इथं पिवळा मणी घेतला होता लास्टला, तर आता लगेच आपल्याला कुठला मणी घ्यायचा आहे, हा काळा मणी घ्यायचा आहे. त्याच्यानंतर लगेच पिवळा घ्यायचा आहे, त्याच्यानंतर काळा घ्यायचा आहे, त्याच्यानंतर पिवळा घ्यायचा आहे, त्याच्यानंतर काळा, त्याच्यानंतर पिवळा, अशी एकाडे एक मणी आपल्याला घ्यायचेत आणि हे अशा पद्धतीने हे होऊन घ्यायचेत. तर हे असे आपण काळे 25 आणि पिवळे जे आहे ते 24 मणी घेतलेत. तर चला घेऊया आपण आता ते मणी ववून. तर हे मणी घेऊ आपण आता. हे ज्या पद्धतीने सांगितले त्या पद्धतीने आपण हे करून एक काळा मणी एक पिवळा मणी अशा पद्धतीने आपण जे गाठणार आहोत ते ववून घेऊन हे अशा पद्धतीने बघा. आता हे एक काळा मणी पिवळा मणी काळा मणी पिवळा मणी असे काळे मणी आपण 25 घेतलेत आणि पिवळे मणी 24 घेतलेत. तर आता आपण काय करायचं आहे, हे जे आहे हे पायातनं काढून घ्यायचं आहे आपल्याला आणि हे असं खाली हातरून घ्यायचं आहे, जेणेकरून हे जे आहे ते शेवटच्या टोकापर्यंत व्यवस्थितपणे आता हे दिसायला लागलं आहे बघा. तर ह्याच्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे, हे जे पिवळे मणी घेतले होते आपण, आता ह्याच्यामध्ये आपल्याला डिझाईन तयार करायची आहे बघा. आता ही डिझाईन तयार करत असताना आपल्याला काय करायचं आहे की हे पिवळे मणी जे आहेत ते आता 20 मणी पिवळे मणी घ्यायचे आहेत आपल्याला आणि 20 पिवळे मणी आपल्याला आता ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचे आहेत. ते पण 20 मणी जे आहेत ते सलगच टाकायचे आहेत आपल्याला, म्हणजेच आपल्याला ते सुईमध्ये वळवून आता हे बघू शकता तुम्ही. हे अशा पद्धतीने 20 मणी आपण याच्यामध्ये टाकून घेऊ आपण. तर हे 20 मणी बघा टाकलेत. याच्यानंतर बघा व्हेरिएशन कसं दिसायला लागलं आपल्याला. आताच आपलं जे गळ्यातलं आहे ते छान दिसायला लागलं. हे 20 पिवळे मणी आणि हे काळा आणि पिवळा मणी आणि इथं जे आपले आहे ते फिरकी आहे बघा. तर हे बघा अशा पद्धतीने आता आपल्याला काय करायचं आहे, आता इथं पिवळे मणी 20 टाकल्याच्या नंतर आता आपल्याला काय करायचं आहे की एक काळा मणी घ्यायचा आहे आपल्याला आणि काळा मणी घेतल्याच्या नंतर आपल्याला काय करायचं आहे, त्याच्यासोबत काळ्या मण्यासोबत आता पिवळा मणी न टाकता आपले जे 10 मणी होते त्यातला एक सोन्याचा मणी टाकायचा आहे. तर त्याच्या अगोदर आपल्याला एक पिवळा मणी एक टाकून घ्यायचा म्हणजे काळा. आता हे बघू शकता तुम्ही, हे आपण एक काळा मणी आणला आहे बघा. हा काळा मणी टाकला आपण ह्याच्यामध्ये. त्याच्यानंतर आता आपण काय करणार आहे, एक पिवळा मणी. हे पिवळा मणी झाल्याच्यानंतर आता आपल्याला पहिल्यांदा सगळ्यात पहिला आपला आता हा सोन्याचा मणी येतो आहे बघा. हा सोन्याचा मणी टाकला आपण, म्हणजे जे 10 मणी होतं आपल्याकडं तसं सोन्याचा मणी आता आपण किती टाकणार आहोत, त्याच्यामध्ये 4 मणी टाकणार आहोत. तर तशाच पद्धतीने आता आपला सोन्याचा मणी झाल्याच्या नंतर आता आपण काय करणार आहोत, एक काळा मणी आणि त्याच्यानंतर एक पिवळा मणी टाकणार आहोत बघा. तर हा काळा मणी पिवळा मणी झाला. त्याच्यानंतर आपण काय करणार आहोत, एक जो आहे तो आपला सोन्याचा दुसरा मणी, असे 4 मणी टाकणार आहोत बघा आपण. तर चला आता ही आपण तशाच पद्धतीने काळा पिवळा परत सोन्याचा मणी काळा पिवळा आणि सोन्याचा मणी हे बघा अशा पद्धतीने आता हे 4 आपले सोन्याचे मणी झालेत. आता हे बघू शकता तुम्ही, इथं पिवळे मणी घेतलेले आपण 20, त्याच्यानंतर काळा पिवळा सोन्याचा मणी परत काळा पिवळा परत सोन्याचा मणी हा पिवळा काळा त्याच्यानंतर सोन्याचा मणी हा काळा पिवळा परत सोन्याचा मणी. तर अशा पद्धतीने आपल्या आता 4 मणी गुंपून झालेत बघा. तर आता त्याच्यापुढे आपल्याला काय करायचं आहे, आता हा सोन्याचा मणी झाल्याच्यानंतर आपल्याला परत एकदा काय करायचं आहे बघा, काळा पिवळा आणि ते काळा पिवळा आणि पिवळा मणी गाठायचा आहे बघा. तर हे बघा एक पिवळा काळा आणि पिवळा आणि त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, आता व्हेरिएशन अजून येण्यासाठी आपल्याला हे पिवळं जे मणी आहेत ते छान दिसतात बघा. त्याच्यामुळे आता इथं आपण परत एकदा जे पिवळे मणी आहेत ते आता आपल्याला किती घ्यायचे आहेत, पहिल्यांदा आपण 20 घेतले होते, तशाच पद्धतीने आपल्याला इथं पण आता पिवळे 20 मणी टाकून घ्यायचे आहेत बघा. तर आता आपण घेऊया इथं पिवळे 20 मणी टाकून बघू शकता तुम्ही, हे 20 पिवळे मणी टाकले. आता त्याच्यानंतर आपली जी सुरुवात असते आपली जी काळे पिवळ्याची, त्याच पद्धतीने आता आपल्याला काय करायचं आहे, इथं जे आपले काळे पिवळे मणी आहेत ते किती टाकायचे आहेत आपल्याला. आता इथं 1 2 3 4 5 6
6 काळे मणी आणि 6 पिवळे मणी आपल्याला टाकायचे आहेत बघा आता इथं. तर इथं टाकूया आपण 6 काळे आणि 6 पिवळे मणी हे अशा पद्धतीने. ते हे बघू शकता. आता ह्याच्यानंतर आपल्याला आता काय करायचं आहे की आपले जे सोन्याचा मणी आहे एक, त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, सोन्याचा मणी टाकायचा आहे, परत पिवळा आणि काळा आपलं जे रेग्युलर आहे काळं आणि पिवळं ते व्यवस्थितपणे टाकून घ्यायचं आहे बघा. आता इथं आपण हा सोन्याचा मणी टाकला ह्याच्यात, इथं एक म्हणजे हा 5वा सोन्याचा मणी आहे. त्याच्यानंतर ह्या पिवळा आणि काळा. आता त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, आपली जी डोरली आहेत, आपल्या ज्या दोन डोरले असतात किंवा पळ्या म्हणतो आपण त्याला, त्या आता ओवून घ्यायच्यात बघा आपल्याला. तर ह्या पळ्या आपण इथपर्यंत आता वाहून घेतल्यात. म्हणजेच हे आपलं अर्ध जे मिनी गंटन किंवा मनी डोरलं जे आहे छोटंसं ते गाठून झालं आहे बघा अर्ध्या. आता अर्ध्याच्या नंतर आपल्याला आता पूर्ण गाठायचं. तर आता आपल्याला इथं काय करायचं आहे, आपली जी सुरुवात आहे कोणची, जी काळी आणि पिवळ्याची, तर त्या पद्धतीने आता आपण काय करायचं आहे, काळा आणि पिवळा मणी घ्यायचा आहे आपल्याला. हे डोरले वाहून झाल्याच्या नंतर इथं आपण हा काळा आणि पिवळा मणी घेतला. त्याच्यानंतर आता आपण 6वा काळा पिवळ जो सोन्याचा मणी आहे तो सोन्याचा मणी वळतोय बघा आपण काळ्या आणि पिवळ्याच्या नंतर. हा 6वा मणी झाला. त्याच्यानंतर आपली जी काळी आणि पिवळ्याची जी सुरुवात आहे ती परत एकदा रेग्युलर चालू ठेवायची. 6 काळे आणि 6 पिवळे ह्या मण्याच्या नंतर. हे बघू शकता तुम्ही. आता हे 6 काळे आणि 6 पिवळे झाले. आता इथं बघू शकता तुम्ही, इथं हे जे काय आहे बघा, इथं इथं आपण 4 मणी टाकले होते. हा 4 मणी सोन्याचे. त्याच्यानंतर आपण इथं पिवळे जे आहेत नकली ते आपण पिवळे इथं 20 टाकले. त्याच्यानंतर हे काळे पिवळे 6 टाकलेले आहेत. त्याच्यानंतर मणी डोरलं. त्याच्यानंतर हे काळे 6 जे आहेत ते आपण टाकलेत. आता ह्याच्यानंतर आपल्याला ह्या अशाच पद्धतीने इथं पिवळे 20 मणी टाकून घ्यायचे आहेत बघा. आणि त्याच्यानंतर आपली जी रेग्युलर सुरुवात असते काळे पिवळ्याची ती करायची. तर इथं आपण टाकून घेऊया आपण हे पिवळे मणी. बघू शकता तुम्ही. तर आपली ही रेग्युलर सुरुवात झाली आता परत. त्याच्यानंतर आपला जो आहे काळा आणि पिवळा मणी तो टाकून घ्यायचा आहे. बघू शकता तुम्ही. आणि त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे की इथं जे आपण असे काळे आणि पिवळे जे टाकत आलो आहे त्याच्यामध्ये आपण सोन्याचे 4 मणी वापरलेत. ते 4 मणी आपल्याला आता तिथं टाकून घ्यायचे आहेत बघा. म्हणजे थोडक्यात वळवून घ्यायचे आहेत. तर हे अशा पद्धतीने 4 मणी आपण वळवून घेतले. त्याच्यानंतर आपला हा जो रेग्युलर पॅटर्न आहे काळा पिवळा तो एक एक टाकून घ्यायचा आहे. व्यवस्थित लक्ष देऊन बघा. त्याच्यानंतर आपलं जे पिवळे मणी आहेत 20 ते आता आपल्याला पिवळे 20 मणी टाकून घ्यायचे आहेत बघा. त्याच्यानंतर आपल्याला हे जे काळे पिवळे मणी जे आहेत जे आपल्या मगाशी ह्या ज्या टोकाला किती झाले ते आपले मणी, हे आता हे शेवटचा टोक राहिला आहे आपला. आपण घेतलेले होते हे काळे किती मणी 25 मणी आणि पिवळे जे आहेत ते 24 मणी घेतले होते. तसंच आता ह्या इथं पण आपल्याला आता त्याच पद्धतीने काळे आणि पिवळे मणी जे आहेत ते वळवून घ्यायचेत 25 आणि 24. तर हे झालं बघा अशा पद्धतीने. आता आपलं हे गळ्यातलं गाठून आता आपल्याला इकडे फिरकी टाकायची. आता फिरकी टाकत असताना आपल्याला काय करायचं आहे, आता ही अशी जी फिरकी टाकली होती आपण अशाच पद्धतीने आता ही इकडे ह्या साईडला एक फिरकी टाकायची. तर आता फिरकी आपण मगाशी जी पहिल्यांदा टाकली होती ती ह्या साईडने टाकली होती तोंडाकडून. तर आपल्याला आता ही उलटी टाकायची बघा इकडून. ते अशा पद्धतीने आता ही फिरकी आपल्याला इथं टाकून घ्यायची आपल्याला. आणि इथं आता हा जो मशीनचा दोरा होता तो अद्यात आपल्याला काढून घ्यायचा आहे. आता हा राहिला आपला फक्त जो गाठायचा धागा होता तो धागा. आणि हे अशा पद्धतीने बघा आता हे आपलं तयार झालं आहे. आणि आता ही फिरकीला आपल्याला इथं घ्यायची, ही जी आहे ती गाठण बांधून. तर घेऊया आपण ही गाठण बांधून आता इथं. तर झाली आपली ही गाठण बांधून. आणि इथं तुम्ही एकच गाठण बांधायची नाही, इथं 2-3 गाठी बांधायच्यात. आणि हा जो राहिलेला धागा जो आहे तो आपल्याला इथं कट करून घ्यायचा आहे बघा हे अशा पद्धतीने. आणि हा राहिलेला जो धागा आहे तो असं आपल्याला थोडंसं वाढायचं आहे. आणि हे जे फिरकीत धागा आहे तो आतमध्ये गेला पाहिजेत. तर हे अशा पद्धतीने बघा आता हे आपलं गाठण जे गंठण आहे तो गाठून झालेला आहे बघा. तर हे अशा पद्धतीने आपलं शॉर्ट मनी मंगळसूत्र जे आहे ते आता गाठून झालं आहे बघा. तर बघू शकता. आणि ह्याची फिरकी पण आता बघू शकता तुम्ही
हे अशा पद्धतीने बसून जाते। तर हे बघू शकता तुम्ही की अशा पद्धतीने हे जे आपलं वरचं जे गळ्यातलं घालायचं आहे म्हणजे शॉर्ट टर्म मणी मंगळसूत्र किंवा मिनी गंटन पण म्हणू शकता तुम्ही। तर हे अशा पद्धतीने बघा आता हे किती छानपैकी दिसायला लागलं आहे। आणि आपण हे सोन्याच्या किती मण्यामध्ये गाठलेलं आहे तर 10 मण्यामध्ये। तर हे तर आपण 4 मणी, इथं 4 मणी आणि त्याच्यानंतर आपण जे आहेत ते इथं इकडे एक आणि इकडे एक असे 2 मणी, असे 10 मण्यामध्ये आपण हे मिनी गंटन किंवा मिनी मंगळसूत्र आपण गाठलेलं आहे बघा। आणि दिसायला पण किती छान दिसतंय बघा, हे बघू शकता तुम्ही। आणि छोटंसं एकदम गळ्याला पण दिसायला पण व्यवस्थित दिसणार आहे ज्या माता भगिनी आपल्या परिधान करणार आहेत त्यांना। तर तुम्ही सुद्धा अशाच पद्धतीने हे जे मणी मंगळसूत्र आहे किंवा हे जे मिनी गंटन आहे हे तुम्ही घरच्या घरी मी जे सांगितलेली पद्धत आहे त्या पद्धतीने गाठू शकता आणि पैसे तुमचे वाचवू शकता किंवा तुम्ही ह्याचा व्यवसायसुद्धा करू शकता की तुम्ही कुणाचे जर गंटन वगैरे किंवा गळ्यातलं गाठायचं असेल तर ते गाठून देऊ शकता आणि ह्याच्या पाठीमागं तुम्ही काहीतरी 50 रुपये 100 रुपये असे काहीतरी शुल्क आकारून तुम्ही तुमचा व्यवसायसुद्धा करू शकता। तर मी जे हे गंटन गाठलेलं आहे हे तुम्हाला कसं वाटलं, गंटन म्हणजेच आपलं जे मिनी गंटन किंवा मिनी मंगळसूत्र जे आहे ते तुम्हाला कसं वाटलं, आवडलं असल्यास नक्की लाईक कमेंट करा। आणि आपल्या व्हिडिओवरती जे कोणी नवीन असतील त्यांनी आपल्या व्हिडिओच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता हे मी छोटंसं गळ्यातलं गाठून दाखवलेलं आहे। जर तुम्हाला ह्याच्यामध्येच तुमच्याकडे जेवढे मणी असतील त्या मण्याप्रमाणे जर गाठून दाखवायचं असेल तर ते पण मला कमेंटमध्ये सांगा किंवा मोठं जर तुम्हाला जे तुमचं मोठं गंठन जे असतं ते जर गाठायचं असेल तर ते सुद्धा सांगा मला, मी त्या पद्धतीने तुम्हाला गाठून दाखवीन। आणि जर आवडलं असेल तर नक्की लाईक आणि कमेंट करा। तोपर्यंत धन्यवाद।